मोठी मी का म्हणतो, कावेरीच्या भावजेला बोलवून टाकतो. सत्यनारायणजीची कथा आहे तर. हो बोलव ना, बोलव. हे नारायणचे बाबा गेले होते हिरालालच्या घरी सकाळीच, तर म्हटली सांगून द्याल. दुर्गाला सांगितलं त्यांनी यासाठी. दुर्गाला म्हणजे दोघांना पण सांगितलं. कशी आता हे दुर्गा लक्ष्मीची काकू लागते ना, तर म्हणला बोलवून टाकावा तिलाही, कसं लक्ष्मीला बरा वाटेल नाही का. हो हो मंजुळा, चांगला केली. मोठी अजून गावातल्या बायांनाही सांगावं लागेल का सत्यनारायणजीची कथा आहे तर. आता तुझी इच्छा बाबा, बोलवू शकते किंवा नाही पण बोलवू शकत. काय म्हणता काकू, आवाज देत होते ना तुम्ही. हे स्वयंपाकाचं म्हटलं थोडासा घाईनं करावं लागेल. हो तयारी करावं लागेल ना स्वयंपाकाची आता. का बनवायचं आहे. भाजीचं आता फुलगोबी पण आहे, वांगे पण आहेत. वरांना फुलगोबीची भाजी बनवून टाकू. हे सत्यनारायणजीची कथा आहे तर प्रसाद वगैरे लागेल ना. हो ते सांगते ना, मी बेबी बाईला सांगते बनवायसाठी. कावेरी ललिताच्या इथून येते म्हटली, सांगून देते तिला कथा आहे तर येशील म्हणून. काकू नाही येणार वहिनी. काऊन काऊन नाही येणार. वहिनी ना वड्या टाकून राहिली आज. काल वहिनी आल्या होत्या आमच्या इथं, मला याल म्हणत होत्या. मी म्हटली आज तर कथा आहे काकूच्या इथं, काही जमणार नाही बा माझ्या. हो का, वड्या टाकून राहिली का. हो मग कुठं येईल, नाही येणार नाही का. शांता कुंता पण गेले असतील ना वड्या टाकायसाठी. हो हो येणार आहेत म्हणत होत्या. मग झाला बाबा, मग कोणी घरी मिळणारच नाही आता जाईन तर मी. नाही नाही काकू कोणीच नाही मिळणार ना, सगळ्या वहिनीच्याच इथं गेले असतील. मग हे दुर्गाई येते का नाही तर माहित नाही बाबा. सांगितलं का दुर्गा वहिनीला. हो हे तुझे काकाजी गेले होते तर मी म्हटले सांगून द्याल. आता का माहित बाबा त्या येतात का आता. मग नाही जात आता, राहू दे. चला बरं आता कुकर बिकर पटापट लावून कथा सुरू व्हायच्या आधी सगळा स्वयंपाक बिंपाक झाला पाहिजे. होते ना काकू, आता होते ना, आपला आपला स्वयंपाक आहे ना. हो ह्या मामीजी कुठं आहेत तर. वहिनी ना तिकडे लक्ष्मीकडे असेल, बसली असेल बोलत लक्ष्मीसोबत. नाही ना, आता मी तर लक्ष्मीकडूनच आले, तिथं तर नाही आहेत मामीजी. हो का, गेले असतील कुठेही बाथरूम गिथरूमकडे. मोठी चला बरं पटापट गोबी वगैरे कापू लागा आणि कणिक बिनिक भिजवायची आहे. हो हो कापतो ना. कोणाकडे आहे गोबी. तिकडे बाहेर अंगणातच धरतो. फ्रीजमध्ये ठेवली आहे, फ्रीजमध्ये. कावेरी एक काम कर, गॅसवर ना वरणाचा कुकर लावून टाकतो आणि चुलीवर भात भाजी बनवून टाकू. हो ठीक आहे ना काकू. मंजुळा बाबा तू गेली नाही का. बाबूरावच्या इथं जातो म्हणत होते ना बोलवायसाठी. मी का म्हणतो मंजुळा, आता बाबूरावच्या इथं चाललीस तर रमेशच्याही घरी सांगून दे ना, शांतारामच्याही घरी सांगून दे आणि रामचंदच्याही घरी सांगून दे. अहो नाही जात, कोणाच्याच घरी नाही जात मी सांगायला. बापा काऊन. अहो ललिता टाकत आहे वड्या, तर आता सगळ्या बाया ललिताच्या घरी गेल्या असतील वड्या टाकायला, तर इकडे कोण येणार आहे. आता आधी माहीत राहिला असता तर म्हटली असते मी ललिताला आज नको टाकू उद्या टाकशील म्हणून. कावेरीनं सांगितलं नाही, काहीच नाही मला काल. आता सांगून राहिली जातो म्हणले मी बोलवायसाठी, तर सांगते कावेरी म्हणते बहिणी तर आज वड्या टाकून राहिली म्हणते, म्हणून म्हटली नाही जात आता. हे दुर्गा काही म्हणत होती का. येईन नाही येईन असे. नाही नाही येईन म्हणलं बा. काऊन काऊन बसले इथं नवरदेवासारखे. काकर म्हणते तर मला तू पाहून आलो बसीन नाही तर का. अहो पाहुणे माणसाने पण हात पाय हलवा लागतात, असे हातावर हात धरून बसून राहावं नाही लागत. केलो ना आता लग्नात कामं केलो ना. आता कोणते कामं कर म्हणते. मागीच लागते बाबा कशी तर जरासा बसलो का. घरी पाहिलं तर घरी तसंच. हा नाही करा तो नाही करा, औरात नाही जा, झोपलेच राहता. तुझं चालू होते. आता इथं तर चांगलं बसू दे मला. अहो मी बसायसाठी काही म्हणत नाही तुम्हाला, पण आता सत्यनारायणजीची कथा आहे ना, तर थोडासा करू लागा ना मदत. आता काकर म्हणून राहिली मला तू. मला कोणी सांगतील हा करायची तो करायची तर मी करीन. मी कशाला फालतू काही कामं करू. जेव्हा यावं या घरच्या बसूही नाही देत का. जातो तिकडे आपलं काम पाय. माझा दिमाग खाते इथं. तेवढं लग्न संपून गेला पण जेवढ येऊन अशी बोलली नाही की जेवल्या का जी का नाही जेवल्या. कशाला बोलू मी, जेवल्या की नाही जेवल्या का. उपाशी राहणार होते का माहित होता ना. तुम्ही काही उपाशी राहत नाही. सगळ्यात पहिले तर तुम्हीच जेवण करता. भूक तर सहन होत नाही तुम्हाला, मला माहित आहे. मग माहित आहे तर तुला विचारली का कधीतरी का जेवण झाला का जी, जेवण करून घ्या. नाही तो तर नाही. आणि आता बसलो तर माझ्या मागे लागली बसून काहून आहात म्हणून. आता 4-5 दिवस झाला इथं आहो तर विचारले का आंघोळ केल्या का नाही जी, आंघोळ करायची विचारले का. मी कशाला विचारू, माझा भाऊ आहे, माझा भासा आहे. तुम्हाला देत नाही का आंघोळीला पाणी. विचारतात तुम्हाला का बाबा माणूस आहात तुम्ही. ते नाही विचारत असतील तर मग सांगा मला. हो ते तर विचारतात म्हणा, देतात मला, ते काही कमी नाही करत. पण तू विचारली का मला येऊन. बेबी बाई काय झालं. काही नाही काही नाही काही नाही झालं. नाही आवाज आला की नाही तुमचा, म्हणून मी आली. म्हटलं का झाला बाबा. काही नाही, यांना म्हणत होती आता कथा आहे तर कथेचा थोडासा बघा म्हणत होती काम बिम. कशाचं काम पाहतील भाऊ. ते झाले का हवन सामग्री लागते ना, काड्या बिड्या त्या 11 जातीच्या आणून झाले का. महेश गेला आहे ना, आणते तो महेश. आणि पूजेचं सामान. पूजेचं सामान आणलंच आहे ना.
आणि पंडितची कधी येणार आहे? आता ते माहित नाही बाबा, ते तुमच्या भाऊंना माहित असेल. ते पंडितजीचं काम तुमच्या भाऊंकडे आहे. इथं हॉलमध्येच होईल ना कथा? हो बेबीबाई, इथं रांगोळी बिंगोळी टाकावं लागेल आणि हवनकुंड तयार करावं लागेल इथं. भाऊ, त्या काळ्या म्हैसनी आणला की तुम्ही थोडा इथं हवनकुंड तयार करून टाकाल, एवढा काम कराल बाबा तुम्ही. हो बाई हो. हो तेच म्हणत होती मी यांना, थोडासा काम बिम पहा. कथा आहे तर. हो पण वहिनी इथं रांगोळी टाकावं लागेल ना आधी. हो, कावेरीला सांगते टाकायला. लक्ष्मीला आंघोळीला जा म्हटली. कथेची साडी घेतली की नाही तर वहिनी? घेतली ना, कथेची साडी आहे, घेतली. अरे मंजुळा, कुठं जाता तुम्ही? कुठं जाता? त्या भाऊंना इथं एकटेच ठेवता. नेत जा ना सोबत, त्यांना करमत असेल का? एकटेच बसून राहतात. अरे कुठंच नाही गेलो होतो. ते पंडितजीला फोन लावलो होतो ना, इकडे कव्हरेज नव्हता तर बाहेर गेलो होतो, बाहेर बोलत होतो. हो का? किती वाजे येतात पंडितजी? लवकर येतो म्हणाले, 11 वाजे. मंजुळा, तर तू तयारी करून ठेव आहे ती. ते पंडितजी आले की पटकन मग कथा चालू करतील. अशी कशी कथा चालू करतील? आले का पंडितजी? काही तयारी नाही करतील आणि कथाच चालू करून टाकतील का? मोठा पंडित आहे तर. नाही बाई, तसा नाही. आपला रेडी करून ठेवावं लागेल ना, आयता हवनाच्या वगैरे तयारी करून ठेवावं लागेल ना. आणलं का? ते काळे आणायला गेला होता महेश, तर आला का? येईल ना आता. ताई लक्की नाही दिसत आहे ना, कुठे गेला आहे लक्की? खूप वेळची बघत आहे मी त्याला, आवाज देत आहे पण आहेच नाही तो घरी. वहिनी लक्की महेश सोबत ते काळे आणायला गेलाय. काय बाबा वहिनी, तुम्हाला समजत नाही का? माझ्या पोराला काळे आणायला पाठवले तुम्ही तर. हा पोरगा ना इथं येऊन पूर्ण गावंडळ बनला. एक नाही ऐकत हा पोरगा माझी. त्याच्या मनाला जसं वाटलं तसं करते, जिथं जावसं वाटलं तिथं जाते. वहिनी काड्या आणायला म्हणजे काही जंगला बिंगलात नाही गेला लकी. ते 11 जातीच्या काड्या लागतात ना, आज सत्यनारायणजीची कथा आहे ना घरी, त्याच्यासाठी त्या काड्या आणायला गेला. एक छोट्या छोट्या काड्या लागतात 11 जातीच्या. म्हटली वहिनी मी लकीला नको जाऊ म्हणून. आता मुलांना कसं करमत नाही ना. ते महेश गेला तर जातो म्हणते, दादासोबत म्हणते, फिरून येतो म्हणते वावर वगैरे. इथं जवळच गेले घरामागे, आता 2-4 घरामागे तर वावर शेत आहे, तिथेच गेले. जास्त दूर नाही गेले, बस येतील आता. वहिनी शांत व्हा, येते आता येते. वहिनी लक्ष्मी आंघोळीला गेली आहे, तिला थोडीशी साडी वगैरे घालण्यामध्ये मदत करा बरं जा. आणि कावेरी असेल ना तिकडे, तिला म्हणा रांगोळी टाकायसाठी बोलवला म्हणा हॉलमध्ये, रांगोळी घेऊन येईल. हो, लकी आला की पाठवा माझ्याकडे. हो पाठवते. केवढी ऊन आहे बाबा ना, पोरगा इकडे तिकडे जाते, ऐकत नाही बिलकुल. तब्येत खराब होईल माझ्या मग. बापरे बाप, किती गरम होते हे वहिनी. मंजुळा, कशाला जाऊ दिली लकीला? मी कुठे जा म्हटली बाबा, तुम्ही तर मला म्हणून राहिले. त्या पोराचीच इच्छा होती, महेश जायला बसला. तुम्ही सांगितलं ना की ते काळे आणून घे म्हणून 11 जातीचे, तर हा तिथंच होता. म्हणते मी जातो अक्का म्हणते. तुला विचारलं तर मग म्हणायला पाहिजे ना, आपल्या मम्मीला विचार म्हणून. आता एवढ्याच याच्यामध्ये काय विचारावं लागते? दुसऱ्या कोणत्या पोरासोबत जात होता का? जाऊ द्या, ते बहिणी तशीच आहे. आता 5 मिनिटात नाही ते शांत होते अजून. बाई घमेल द्या ना, लोखंडी घमेल असेल ना घरी. हो आहे ना भाऊ. हो तो द्या. रेती पाहिजे तिथं. रेती कुठं आहे? मागेच आहे, मागे पोतळीमध्ये आहे भरली रेती. आणि विटा लागतील, 6 विटा लागतील. विटाई तिथंच आहेत भाऊ, त्या पोतळीच्या साईडलाच विटाई ठेवल्या आहेत. हो तुम्ही आणून घ्या, ते रेती आणून घ्या आणि विटाई आणून घ्या. आणतो ना मी, आणतो म्हटलं तरी अजून मला सांगते आणून घ्या म्हणून. वहिनी आज आता आमच्या घरची साडी घाला बाबा. भाऊ तू पण घालशील आमच्या घरचे कपडे? हो बाई, घालतो. हो ना बेबी बाई, मी कथेसाठीच ठेवली ना तुमच्या घरचे कपडे. नाही घातली लग्नामध्ये, कथेच्या दिवशी घालेन म्हटले. हो तेच म्हणतो, नाही तर मी म्हणली माझ्या भाऊजीला आमच्या घरचे कपडे पसंत नाही आले का बाबा. नाही बेबी बाई, चांगली आहे साडी, आवडली. मंजुळा, पाय बाबा तिकडे लक्ष्मीची तयारी पटकन झाल्या पाहिजे. ते पंडितजी म्हणत होते 2 वाजेची कथा आहे म्हणून कुठंतरी, तर त्यांना मग जावं लागेल. तर ते स्वयंपाकाच्या पटकन झाल्या पाहिजे. हो होते, तुम्ही चिंता नका करू. बोलो सत्यनारायण भगवान की जय. पृथिवी द्वयाधृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारयमान् देवी पवित्रं कुरु चाशनम्. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दनं मलयोद्धूतं कस्तूर्यादिसमन्वितं करोद्वर्तनकं देवगृहाण परमेश्वर श्री सत्यनारायणाय नमः. करोद्वर्तनकं समर्पयामि. फलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतं एलालवङ्गसंयुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां श्री सत्यनारायणाय नमः.
सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरिषीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं। श्री सत्यनारायणाय नमः। प्रार्थनां समर्पयामि। बोलो सत्यनारायण भगवान की जय। सत्यनारायण भगवान की जय। दुर्गा ही इकडे बस, उभीच आहे तितक्या वेळची. पाय दुखतील नाहीये, बस. हो हो, येते येते. तर सगळ्यांना इकडे बोलवून घ्या, आता कथा सुरू होणार आहे. एखाद्या पोराला बोलवून बुक्का लावायला सांगा आणि एखाद्या कन्येला बोलवा, नाहीतर मग कोणी पण हळद कुंकू लावा बायांना. कावेरी, महेशला बोलव, बुक्का लाव म्हणा, आणि तू हळद कुंकू लावून टाक सगळ्यांना. हो आत्या. बापा, काऊन सगळ्याच्या सगळे इथं खालीच बसून गेल्या ना? हा शांताबाई, काऊन इथं बसल्या? चला ना तिकडे आतमध्ये सोप्यावर बसाल. का सोप्यावर बसाल म्हणते? नाही तर वड्या, तुझ्या वड्या कोण पाहिल? येतील गायडोर सेरा पाठरानं खातील मग तुझ्या वड्या सगळ्या. म्हणून इथं बसला बाप्पा. आता तू बनवून राहिली नाश्ता ना, आम्ही जाऊन सोप्यावर बसून मग वड्या कोण पाहिल सांग? हो गड्या, मी तर विचारच नाही केली होती. काही नाही हो, इथं चांगला वाटते, मस्त झाडाची सावली आहे. झाला का पाहिजे? लवकर बनव बापा नाश्ता. हो ललिता ताई, लवकर बनवा बापा, नाही तर वेळ असेल तर राहू द्या, मी चालली. तू तर ना नुसती घोड्यावरच राहते सूर्यकांता. कुठला घोडा? ललिता ताई, कुठला घोडा? तुमच्या भाऊनं घोडा बनवून दिला का मला? घोड्यावर बसते मी. तसा नाही, नेहमी तुला घाई राहते की नाही, म्हणून राहिली. आता थांब ना, आता आली आज तर, काल तर नाही आली होती कुंताच्या घरी पापड बनवायला. आता थांब बापा. नाही तसा काही नाही, कपडे धुवायचे आहेत ना, म्हणून म्हणत होते. वहिनी आल्या, कपडे व्हायचेच होते धुवून. चला म्हणतात, लवकर वड्या टाकून झाल्या पाहिजेत म्हणतात, तर म्हणून मी आली. कपडे धुवून आली असती तर बरं झालं असतं. शांताबाई सारखे सगळे कामं आटोपून. नाही बापा, माझे कुठं सगळे कामं आटोपतात, आहेत अजून काम बाकी. जा ताई, तुम्ही नाश्ता करा, आम्ही इथंच बसतो, वड्या वगैरे पाहतो तुमच्या. हो बापा, मला तर आज इकडेच ड्युटी लावावं लागेल आपले. हे चिकूचे बाबाही नाही आहेत, नाही तर ते बसले असते इथं. बाई, तेल मांडलाय गॅसवर, कडला असेल. दुर्गा आली असती ना तर लवकर झाले असते अजून वड्या टाकून. आली नाही बापा दुर्गा? हो रजनी, आवाज नाही दिली का तू? दार लावला दिसला मला, म्हणून मी काही आवाज दिली नाही. मला वाटलं गेली का बापा वड्या टाकायला. सांगितलं नाही का तुला कुठं जातो का जातो म्हणून? नाही, माझ्यासोबत बोलणं काही झालंच नाही. काल म्हणत होती वगैरे दुर्गा, मी नाही येणार तर तुझ्या वड्या नाही होतील का म्हणून टाकून. म्हणूनच नाही आली असेल हे. हो ना, दुर्गा नाही आली तर आपल्याला 1 वाजला वड्या टाकायला. आली असती तर 12 वाजेपर्यंत संपून गेले असते. कोणता? आपल्या सबस्क्रायबर्स आहेत ना उमाताई राऊत, त्या विचारत होत्या. का विचारत होत्या ताई? अक्षीचे पापड कसे बनवतात म्हणून. तो अक्षीचे पापड बनवले ना, तर सांग बापा त्यांना, त्यांच्याकडे बनवत नसतील तसे पापड. सांग ना तर ताई, तू सांग ना तर, तुला इथे माहित आहेत कसे बनवतात का? आता मीच सांगू का? हो सांग ताई तुझी. तर हे बघा उमाताई, आम्ही तांदळाचे पापड बनवतो. 2 दिवसाच्या आधी भिजवून ठेवतो तांदळांना. 2 दिवस ते भिजले की त्याच्यानंतर त्यांना काढतो, वाळवतो आणि चक्कीवरून लावून आणतो. वाळले की आपल्याला उद्या पापड बनवायचे आहेत तर आजच्याच आपण रात्री तो पीठ भिजवून ठेवायचा. जसे ढोकळा बनवतो ना, ढोकळ्याचं पीठ कसं आहे, रात्री भिजवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी बनवतात तशासारखा. आणि ज्याप्रमाणे ढोकळा शिजवतात त्याचप्रमाणे तशाच पद्धतीने हा पीठ पण शिजवतात पापडाचा. त्याला आम्ही आक्षी म्हणतो. आम्ही तर असं करतो की एक गंज घेतो, त्यामध्ये पाणी टाकतो, त्याच्यामध्ये हे गुंड वगैरे ठेवतो ना आपण, ते छोटी आडणी ते ठेवतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावर मग तिथं एका डब्यामध्ये किंवा पसरट ताटामध्ये, जी त्या गंजामध्ये जाऊ शकते तशा ताटामध्ये आम्ही तो पीठ टाकतो, भिजवलेला पीठ, आणि मग वरून झाकून देतो. जसं आपण ढोकळा बनवतो तर कोणत्याही पात्रामध्ये आपण तो ढोकळ्याचं मिश्रण टाकतो तर अर्धाच ठेवतो ना, पूर्ण फुल नाही करत आपण. तशाच पद्धतीने हा पण अर्धाच ठेवावं लागते, पूर्ण फुल टाकायचं नाही. आणि मग 10 मिनिट शिजू दिल्यानंतर ते काढून घ्यायचं. काढल्यानंतर मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून एकजीव करून घ्यायचा. आपण जशी कणिक वगैरे चुरतो ना त्या पद्धतीने त्यांना, त्या पिठाला आपण चुरावं लागते. गरम जास्त आहे पण गरम नाही, आणि खूप थंड पण होऊ द्यायचं नाही. बस झालं. मग छोट्या छोट्या लाट्या करून ताटावर लाटून घ्यायच्या बेलण्याने. आम्ही अशा पद्धतीने बनवतो पापड. याला अक्षीचे पापड म्हणतात. हे बघा, त्या मिश्रणामध्ये थोडासा दही टाकायचा, जिरा टाकायचा पिसून, आणि मीठ. तर करून बघा तुम्ही पण पापड अक्षीचे. बापा, वड्या तर टाकून होऊन गेल्या ना. दुर्गा कुठं गेली होती? मस्त नटून थटून. आणि वड्या टाकायला नाही आली ना, आता आली. शांतताई, मी मंजुळा काकूच्या इथं गेली होती. दुर्गा, आता मंजुळा काकू कशाला म्हणते? विहीनबाई म्हण आता, विहीनबाई. पुतणी दिली ना तू त्यांच्या इथं? नाही बाबा, आधीपासून त्या काकू आहेत तर काकूच म्हणेन. कशाला मी आता विहीनबाई म्हणू?
मस्त सांगून राहिले शांताबाई तुम्ही तर. काकाजी सकाळीच आले होते 7 वाजे. सत्यनारायणजीची कथा आहे म्हणाले तर या लागते म्हणाले तुम्हाला. आणि मग माझ्या जाऊचा पण फोन आला. सांगितले माझ्या जाऊला आले होते म्हणले बोलवायला, सत्यनारायणजीची कथा आहे तर याल म्हणून. तर माझी जाऊ म्हणते जाशीनबाई म्हणते, दुर्गा म्हणते, लक्ष्मीला बरा वाटेल म्हणते तू राहशील तर म्हणते. तर म्हणून मग मी गेली होती तिथं. आता झाली कथा वगैरे तर मी म्हटली येते थोडाशी. नाही झाल्या असतील म्हटली बड्या तर थोड्या वेळ टाकू लागेल. आतापर्यंत बड्या राहतात का टाकायचे? आता वेळ किती झाली? 1-1:30 वाजत आला ना. हो नाही राहत म्हणा, पण म्हटली सांगू नाही देईल नाही तर ललिता म्हणेल की बाय मी बोलवली तरी आली नाही. बापा मोठे लवकर आली दुर्गा तुझा. आणि वडी टाकायला नटून टटून यावं लागते का? शॉपिंग करायला गेली होती का? नाही ललिता, मी मंजुळा काकूच्या इथं गेली होती. ते सत्यनारायणची कथा होती ना, काकाजी आले होते सकाळी 7 वाजेच बोलवायला, तर म्हणून तिकडे गेली होती. म्हणून इकडे आली नाही बा. आता म्हणली आता चालली जाते ना सांगून देते, नाही तर मग गैरसमज होते ना. बरं झालं सांगितली तर, नाही तर झालाच होता गैरसमज. चला ठीक आहे ना मग, आता बडे तर टाकून झाले, आता जाते बाबा मग मी. थांब ना दुर्गा, आता आली तर नाश्ता करणं झालाच आहे. नाश्ता आता प्लेटमध्ये काढून आणतो. मी बघायला आली बाबा कोण बोलून राहिली म्हणून. नाही बाबा, नाश्ता बिस्ता काही करत नाही मी. वड्याच नाही टाकली ना, कशाचा नाश्ता करू फालतू मध्ये. नाही टाकली तर काय झालं? आता वड्या नाही टाकली म्हणून का नाश्ता नाही करशील का? आता वेळेवर आली तर कर नाश्ता. नाही राहू दे. असं नाही म्हणावा दुर्गा, आता वेळेवर आली तू, आता नाश्ता तयार आहे, थोडासा करून घे नाश्ता. आलेल्या अन्नाला पाठ नाही द्यावा. फूट बापा, बेकारच आली मी. हो ना, मग यायलाच नाही पाहिजे आता. शाही कुठली. चल आता आली तर आता बस नाश्ता कर मगच जा. थोडासाच कर वाटल्या, जास्त नको. पण आता नाश्ता झालाय ना, तू जाशील ना आम्ही नाश्ता करू तर बरं नाही वाटणार. ठीक आहे बाबा, आता एवढा आग्रह करून राहिला तर थोडासाच द्या, जास्त नाही. हो थोडासाच. आणा ना बाबा ताई, आणा ना लवकर नाश्ता. आतापर्यंत मी कपडे धुवून आली असती, घरी गेली असती तर. काम नाही गेली तर सूर्यकांता? गेली असती, कपडे धुवून आली असती. नाश्ता होतपर्यंत, आलू पाव होतपर्यंत तुझे कपडे धुवून होत होते. बाईच्या हे सूर्यकांत आहे पण.